आम्ही सोबत आहोत. आज भाऊबीजेचा शुभ दिवस आहे. आई सारखी सारखी गट्टू चिंकीला तयार व्हायला सांगतेय, पण दोघेही रोजच्या सारखे गेम्स खेळण्यात दंग आहेत. गट्टू आणि चिंकी चेस खेळत असतात आणि आई दोघांना रागवते. अरे हे काय, सकाळी सकाळी खेळणी मांडून ठेवलीयेत. आज सणाचा दिवस आहे. खेळ बंद करा आणि तयारी करा. आज भाऊबीज आहे, तोपर्यंत आत्याही येईल. अगं अजून थोडा वेळ खेळू दे ना आई. मी जिंकतच आलोय. तसंही आज मी चिंकीला हरवणारच आहे. मोठा आला मला हरवणारा. हे घे गट्टू, आधी माझ्या घोड्यापासून तुझ्या राणीला तर वाचव, मग मला हरव. आता तुला हरण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. स्वतःला हरताना बघून गट्टूला राग येतो आणि तो हाताने सगळा चेस इकडे तिकडे करून टाकतो आणि सगळं इकडे तिकडे पसरतं. सगळ्या सोंगट्या इकडे तिकडे पसरतात. हे बघून चिंकी रागावते. चीटर चीटर चीटर. जेव्हा तू हरायला लागतोस तेव्हा सगळं असंच उलटा सुलटा करून ठेवतोस. तुला तर नीट खेळताही येत नाही. चीटिंग तर तू केलीस. आई जेव्हा बोलत होती तेव्हा तू घोड्याची जागा बदलली. तू चीटर आहेस. दोघंही जोर जोरात भांडण करू लागतात. अरे जेव्हा मी म्हणत होते तेव्हा खेळ नाही थांबवला, आता स्वतःच थांबवला. आज सणाचा दिवस आहे, भांडू नका. भाऊबीजेचा मुहूर्त निघून जाईल. पण दोघांचं भांडण खूप जास्त वाढतं. गट्टू, तू जेव्हाही हरणार असतोस तेव्हा अशीच चीटिंग करतोस. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मलाही काही फरक पडत नाही. तू नक्की सगळ्यांची पोझिशन बदललीयस. जेव्हा मी आईशी बोलत होतो तेव्हा खरी चीटर तर तूच आहेस. जा, मी तुझ्याशी बोलणार पण नाही आणि कधी तुझ्याशी खेळणार सुद्धा नाही. तुला हार पचवता येत नाही. भांडणानंतर दोघेही एकमेकांसोबत बोलणं बंद करतात. अरे तुम्ही दोघं भांडू नका. चिंकी, लवकर तयार हो. आज भाऊबीज आहे. आज गट्टूला टिळाही लावायचा आहे ना. मी नाही लावणार त्याला टिळा. आधी तो माझ्याशी खूप भांडतो आणि मग चीटिंग. मी आता त्याच्याशी कट्टी घेतलीये. तू तर फार सरळ आहेस. तू नेहमी असंच करतेस. स्वतःला खूप हुशार समजू नको. मलाही नाही लावायचा टिळा. मी बाहेर चाललोय. आजी सुद्धा दोघांना समजवायचा प्रयत्न करते. अरे भांडू नका मुलांनो. लवकर आंघोळ करून तयार व्हा बरं. तिकडे चिंकी आपल्या खोलीत जाऊन बसते. गट्टू जेव्हा सोसायटीच्या गार्डनमध्ये सायकलने चक्कर मारत असतो तेवढ्यात दुसऱ्या गल्लीतली मुलं तिथे येऊन गट्टूला त्रास देऊ लागतात. अरे काय सायकल चालवतोय, तुझे तर पाय सुद्धा पोचत नाहीत पॅडल पर्यंत. किती लहान हाईट आहे तुझी. उडी मारून मारून सायकल चालवावी लागते तुला तर. कमीत कमी आमच्याकडून चांगलं पॅडल मारायला तो शिक. मग सगळी मुलं अजून जोर जोरात हसू लागतात. हे पाहून गट्टूला खूप राग येतो. माझ्या रस्त्यातून दूर व्हा. माझी उंची कमी नाहीये. मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे. तुमची उंची सुद्धा माझ्या वयामध्ये एवढीच असणार आहे. त्यामुळे भास नका मारू. मला खूप चांगली सायकल चालवता येते. अच्छा थांब, मला चालवून पाहू दे सायकल, मग सांगतो. हे बोलून मोहित गट्टूकडून सायकल घेतो आणि चालवू लागतो. मला राऊंड मारू दे, माझ्याकडून शिक जरा. हे बोलून मोहित जसा सीटवर बसून सायकल वळवू लागतो तो खाली पडतो. त्याला खाली पडलेलं बघून गट्टू जोर जोरात हसू लागतो. अरे हे काय, एक राऊंड तर काय तू साधी सायकल फिरवू नाही शकला. हे सगळं बघून रंजन गडबडून जातो. तो मोहितकडून सायकल घेऊन चालवू लागतो, पण तोही पुढच्याच वळणाला जाऊन पडतो. हे काय होतंय. एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे क्लास लावा. भले माझे पाय पायडल पर्यंत पोहोचत नसतील, पण तरीही मी मस्त सायकल चालवतो. चिंकी हे सगळं खिडकीतून पाहत असते. तिला वाटतं की दुसऱ्या सोसायटीतली मुलं गट्टूला त्रास देत आहेत. तिला त्या मुलांचा खूप राग येतो. माझ्या भावाशी भांडतायत ते, एकटा आहे म्हणून. आता गुड्डी आणि बंटीला घेऊन जाते. चिंकी सगळं भांडण विसरून बाहेर धावते आणि ती सोबत बंटी आणि गुड्डीला घेऊन येते. काय झालं चिंकी, का बोलवलंस? सगळं ठीक आहे ना? अरे बघा, ते दुसऱ्या सोसायटीतली मुलं आपल्या सोसायटीत नेहमी येतात. आज ते गट्टूशी भांडतायत. आपण असताना गट्टू एकटा नाही पडला पाहिजे. अगं चिंता करू नकोस चिंकी, आताच जाऊन आपण बोलूया.
चिंकी, बंटी आणि गुड्डी तिघही एकत्र गार्डनकडे धावतात, जिथे तिघेही ती मोठी मुलं उभी होती. तेवढ्यात तिथे चिंकी जाऊन पोहोचते. ही माझ्या भावाची सायकल आहे आणि तो खूप छान सायकल चालवतो. हे ऐकून तिसरा मुलगा म्हणतो, माझ्याहून कुणी बेस्ट सायकल चालवत नाही. सुरेश आता सायकल चालवू लागतो, पण तोही मोहित आणि रंजनप्रमाणे पूर्णपणे हँडल वळवू शकत नाही आणि खाली पडतो. हे तर कॉमेडीच झालंय. एक काम करा, तुम्ही आधी शिकून या. गट्टू, चिंकी आणि बाकी लोक हसू लागतात. चिंकी सोबत सोसायटीच्या चेअरमनचा मुलगा श्याम सुद्धा असतो. तो म्हणतो, हे बघ मोहित, मी बऱ्याच दिवसांपासून पाहतो आहे, तू नेहमी इथे येतोस. या सोसायटीतल्या मुलांना त्रास देणं बंद कर, नाहीतर मी चेअरमन सरांना बोलवीन आणि ते तुझ्या आईबाबांकडे तक्रार करतील. तू तुझ्या सोसायटीतच खेळत जा, आमच्या सोसायटीत आलात तर प्रॉब्लेम होतो. गट्टू आणि चिंकी काही एकटे नाहीयेत, त्यांच्या सोबत आहोत, आमचे मित्र आहेत ते. तो भाऊ आहे माझा. आधी त्याच्या सायकलच्या हँडलवरून हात काढा. एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र पाहून सुरेश आता हँडलवरून हात काढून घेतो. इकडे गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून अगदी इमोशनल होतो. ते सगळे मिळून त्या मोठ्या मुलांचा सामना करतात, जे त्यांच्यावर वरचढ व्हायला पाहत होते. एकतर तू सारखा सारखा पडतोयस, मग तू हरलास हे मान्य कर ना. सगळ्यांना एकत्रित आलेलं बघून आणि सायकल चालवता न आल्याने शेवटी मोहित आणि ती मोठी मुलं हार मानून निघून जातात. हा, ओके ओके, रागवू नका, आम्ही ते असंच इकडे खेळायला आलो होतो. आता गुपचूप निघून जातो, आता भांडू नका. आता कळलं छोटा पॅकेटचा कमाल. मोहित काहीच न बोलता चुपचाप निघून जातो. मोहित जाताच गट्टू एकदम खुश होऊन जातो आणि तो सगळ्यांना थँक्यू म्हणतो. तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद. पण तुम्हा सगळ्यांना कळलं कसं? अरे, थँक्स तर चिंकीला म्हण, तिनेच तर आम्हाला पटापट बोलावलं. जर तिने आम्हाला सांगितलं नसतं तर आम्हाला कळलंच नसतं की मोहित आपल्या दुसऱ्या मित्रांसोबत इथे आलाय. याचं सगळं क्रेडिट चिंकीला जातं. तसाही हा मोहित खूप मस्ती करतो. मी याच्याबद्दल काकांना नक्कीच सांगेन, जेणेकरून तो इकडच्या कुठल्या मुलांना त्रास देणार नाही. हो, आपण चेअरमन काकांना सांगितलं पाहिजे. आज तर तुम्ही आलात, नेहमी कोण येणार? तिकडे गट्टू चिंकीला इमोशनल झालेलं पाहतो. तू ठीक आहेस ना गट्टू? तिकडे गट्टू धावत जाऊन चिंकीला मिठी मारतो. बाकी सगळेजण त्यांना पाहून स्माइल करतात. तिकडे आई आणि आजी सुद्धा हे सगळं दुरून पाहतात. हे सगळं पाहून त्या सुद्धा इमोशनल होऊन जातात. आई आजीकडे पाहून म्हणते, तुम्ही पाहिलं चिंकीने किती लवकर सगळ्यांना बोलवलं गट्टूच्या मदतीसाठी. हो, दिवसभर एकमेकांशी भांडत असतात, पण एकमेकांबद्दल किती प्रेम आहे हे आज दिसलंच. ह्यांचं प्रेम असंच राहू दे रे देवा. दोघेही आपली भांडणं सोडून एकमेकांची साथ देतात. दोघंही सायकल घेऊन घराच्या दिशेने येतात. त्या दोघांना येताना बघून आई आणि आजी स्माइल करतात. गट्टू आणि चिंकी दोघे एकमेकांकडे पाहून हसतात. अरे, काय झालं चिंकी? तू तर गट्टूवर नाराज होती ना? तो तर चिटर आहे, हो ना? मग हे सगळं काय होतं? हो, चिटर तर तो आहेच आई. बुद्धिबळ खेळताना नेहमी अशीच चिटिंग करतो. मी चिटर नाहीये चिंकी, असं नको बोलू. घ्या, परत झालं सुरू तुमच्या दोघांचं भांडण. हा बरं, आता आत या. तयार व्हा, टिळा लावण्याची वेळ संपत आलीये. चिंकी आणि गट्टू पटापट तयार होतात. एक छोटीशी थाळी घेऊन चिंकी येते, ज्यात गट्टूची फेवरेट मिठाई ठेवलेली होती. चल गट्टू, लवकर बस पाटावर. त्यानंतर चिंकी गट्टूच्या कपाळावर गंध लावते आणि त्याला गोड भरवते. गट्टू सुद्धा दुसऱ्या हाताने मिठाई चिंकीला भरवतो. हे घे चिंकी, तुझ्या आवडतंय रसगुल्ला. गट्टू साईडने एक पॅकेट काढतो. त्यामध्ये चिंकीचं फेवरेट गिफ्ट असतं. चिंकी ते पाहून एकदम खुश होते. वाव, किती छान गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. तुलाही थँक्यू चिंकी. आज तू त्या मोहितला चांगली अद्दल घडवलीस. जर आज तू तिथे आली नसतीस तर त्याने मला नेहमी असाच त्रास दिला असता. गट्टू, काहीही झालं तरी मी नेहमी तुझ्या सोबत असेन. डोंट वरी. हे सगळं बघून आजी म्हणते, अरे, किती छान दृश्य आहे हे. दोन्ही मुलं मोठी झाली आहेत बरं. नेहमी असंच सोबत राहा बरं मुलांनो. तुमच्या दोघांमध्ये
कितीही भांडणं झाली तरी सुद्धा बाहेरच्या लोकांसाठी नेहमी एकत्र राहा. कुटुंब आणि भावा बहिणीचं नातं सगळ्यात वरती असतं. चला, मला प्रॉमिस करा की तुम्ही नेहमी एकमेकांची साथ द्याल. प्रॉमिस आजी, तू टेन्शन घेऊ नको. या चिंकीला फक्त मीच त्रास देईन बस. तू सुधारणार नाहीस गट्टू. प्रॉमिस कर की तू कधी खेळामध्ये चीटिंग करणार नाहीस. हे प्रॉमिस तर मी कधीच नाही करणार चिंकी. पुढच्या वेळेस तू माझ्याकडून हरशील बघच. हे बघून सगळे हसू लागतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.